पिढीविषयी मिलेनियर पिढी चिंता व्यक्त करीत होती. ती पिढी जबाबदारीने पुढे येऊन लोकशाही समाजवादाची भाषा बोलत आहे. लोकशाही समाजवाद हा जेनझीच्या आंदोलनाचा वैचारिक पाया आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, असं मत प्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि समाजवादी विचारवंत तसेच पुरोगामी जनगर्जनाचे संपादक डॉक्टर अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले. सध्याच्या काळात महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी, त्यांचे विचार कार्य नवी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाजातील जाती धर्मातील तेढ कमी करण्यासाठी गांधी नेहरू विचार मंच स्थापन करण्यात आला आहे. या निमित्ताने डॉक्टर अभिजित वैद्य यांचे जेनझी आणि लोकशाही समाजवाद या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर गांधी नेहरू विचार मंच पुणेचे अध्यक्ष अनिल कुबल, उपाध्यक्ष आप्पासाहेब झांजुर्णे आणि खजिनदार ॲडव्होकेट शशिकांत सावरकर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर अभिजित वैद्य म्हणाले की सगळीकडे दडपशाही आणि हुकुमशाही राबवली जात असताना आणि प्रस्थापितांना प्रश्न विचारण्याची कोणाची हिंमत होत नसताना जेनझीने प्रश्न विचारून या हुकुमशाहीला खिंडार पाडले. एका बाजूला जेनझी ही मोबाईल, इंटरनेट, इंस्टाग्राम, युट्यूब, मीम्स, रील्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स आणि एकूणच बदलत्या जगाची पिढी आहे, तर दुसऱ्या बाजूला लोकशाही समाजवाद म्हणजे समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, सार्वजनिक मालकी, कल्याणकारी राज्य, कामगारांचे हक्क आणि आर्थिक विषमता कमी करण्याची कल्पना आहे. जेनझी आणि लोकशाही समाजवाद यांच्यात आपण समजतो त्यापेक्षा खूप खोल नाते असून राजकारणाचे स्वरूप बदलणाऱ्या जेनझीची भाषा लोकशाही समाजवादाचीच आहे, असं त्यांनी म्हटलंय. यावेळी गांधी नेहरू विचार मंच पुणेचे अध्यक्ष अनिल कुबल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन खजिनदार ॲडव्होकेट शशिकांत सावरकर यांनी केले. आणि तरुण मुलं इंस्टाग्रामवर तुम्ही जाऊन बघा, आता त्यातल्या काही जणांनी शिव्याही घातल्या, काही जणांनी खूप अश्लील शिव्या घातल्या. आता त्याच्याबद्दल परवा राहुल गांधींनी पुण्यामध्ये एक छान प्रतिक्रिया व्यक्त केली की मुलांनी शिव्या घातल्या, मुलींनी शिव्या घातल्या, पण मोदीजींना मुलींनी शिव्या घालणं म्हणजे सांस्कृतिक धक्का वाटला. म्हणजे मुलांनी शिव्या घालणं हे चालतं, हे संस्कृतीमध्ये बसतं, हे हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे की पुरुष हा शिव्या घालू शकतो, तो वाटेल तेवढे अपशब्द वापरू शकतो, स्त्रीला मात्र अपशब्द वापरण्याचा पण अधिकार नाही. पण आपण ते बाजूला ठेवू, आपण एक साधी गोष्ट लक्षात जर घेतली तर आपल्याला कळेल, भाजपच्या नेत्यांनी देशभरामध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये किंवा त्याच्याही आधीच्या काही काळामध्ये ज्या ज्या शिव्या घातल्यात, त्या शिव्या जर आपण एकत्र केल्या तर माझं बालपण सगळं गोरवार पेठेत गेलं. गोरवार पेठ हा भाग मी तुम्हाला पुण्यातलं ज्यांना माहिती आहे त्यांना सांगायची गरज नाही. भरपूर शिव्या मी लहानपणापासून मनसोक्त ऐकल्यात आणि माझ्याकडेही भरपूर साठा आहे, कारण आपण ऐकतो ते डोक्यात बसणारच ना, फक्त नाही देत शिवी. भरपूर शिव्या मलाही येतात, ढिगभर शिव्या मला येतात. त्या शिव्यांना लाजवतील अशा शिव्या यांनी घातलेल्या आहेत. आईचे उद्धार केले, बहिणीचे उद्धार केले, सर्व तऱ्हेच्या शिव्या यांनी घातलेल्या आहेत. त्या जाहीरपणे घातल्यात, व्यासपीठावर उभं राहून घातल्यात, अनेक वेळा वेगळ्या पद्धतीनं संसदेमध्ये घातल्यात, विधान परिषदांमध्ये घातल्यात, विधानसभेत घातल्यात, निवडणुकीच्या प्रचारामध्ये तर शिव्यांचा वर्षाव केलेला आहे. आणि इथं तुम्हाला काही शिव्या कोणीतरी घातल्यावर तुम्हाला एवढं दुःख होतं, आणि त्यातही स्त्रियांनी शिव्या कशा देऊ नयेत हे तुम्ही आम्हाला सांगता देशाला. ही यांची संस्कृती आहे आणि जेनझीनं या संस्कृतीचा पर्दाफाश केलेला आहे. आणि इथेही पुन्हा एक महत्त्वाची लक्षात गोष्ट घेतली पाहिजे की जेनझीनं सत्तेला प्रश्न विचारला की तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे आहात की नाही. लोकशाहीचा अर्थ काय? लोकशाही म्हणजे फक्त निवडणूक दर 5 वर्षांनी नाही. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी फार सुंदर एका ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे, जिंदा कौमे 5 साल का इंतजार नाही करती. याचा अर्थ काय? जे जिवंत आहेत ती माणसं 5 वर्ष निवडणुकीची वाट बघत नाहीत, त्या 5 वर्षामध्ये सरकारला प्रश्न विचारतात, जाब विचारतात. जी जी आश्वासनं दिली तू पुरी केली की नाही ही ती जनता विचारते. आपलं काय झालं होतं गेल्या 12 वर्षामध्ये? आपण मुरदाड झालो होतो.
कदाचित तुम्ही मी नसेन. आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मी बहुसंख्य समाजाचा हा उल्लेख करतोय. आपण मुरदाड झालो होतो, आपण जिवंत आहोत हे विसरून गेलेलो होतो, अशी आपली अवस्था होती. आणि जैनजींनी आपल्याला याच्यातनं बाहेर काढले की तुम्ही नीट पाहिलं, जैनजींनी स्वातंत्र्याची भाषा केली, लोकशाहीची भाषा केली, संविधान रक्षणाची भाषा केली. जैनजी आता शिक्षणाच्या मुद्द्यावर लढत आहे. जैनजीतले अनेक जण आता आरोग्याबद्दल बोलायला लागलेत. जैनजीतले अनेक जण रोजगाराबद्दल बोलत आहेत, राजकीय भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहेत, राजकीय संपूर्ण निवडणुकीच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहेत. जैनजी आता व्यवस्था परिवर्तनाची पण भाषा करते. त्यांचे मार्ग वेगळे आहेत. त्यांनी राजकारणाचा संपूर्ण रूपच बदलून टाकलंय, राजकारणाचा ढाचा बदलून टाकलाय. पण मूलभूत भाषा ही लोकशाही समाजवादाचीच भाषा आहे. लोकशाही समाजवाद यापेक्षा वेगळ्या भाषेत बोलत नाही.